दरम्यान या सगळ्या संदर्भात खासदार राजू शेट्टी आणि महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊया। जी काही आमची मागणी आहे त्या मागणीशी आम्ही चिकटून राहिलो। पुन्हा पुन्हा आम्ही ऊस परिषदेमध्ये शेतकऱ्यांची परवानगी घेऊन सांगितलेलं आहे की 12.5% रिकव्हरी आणि 150 दिवस साखर कारखाना चालत असेल तर 3200 रुपये द्यायला साखर कारखाना काहीच अडचण नाही। शिल्लक साखर ही चढ्या भावानं विकून ती रक्कम अतिरिक्त म्हणून आज कारखान्यांच्याकडे आहे, त्याची भर घालून पहिली उचल घसघशीत द्यावी अशी आमची मागणी आहे। वर रक्कम देणं यावरही एकमतच आहे, पण ती वर रक्कम 1 वर्षानंतर हिशोब करून देऊ असं कारखान्यांचं म्हणणं आहे आणि ती वर रक्कम जी होईल त्याचा काही ना काही ॲडव्हान्स तुम्ही आता FRP वर दिलं पाहिजे असं राजू शेट्टीचं म्हणणं आहे। एवढाच दुमत आता राहिला आहे आणि त्यामुळे आज निर्णय होत नसल्यामुळे असं ठरलं की आपण पुन्हा एकदा बसू। 5 तारखेच्या आधी शेतकरी संघटना आणि साखर कारखाने यांच्यामध्ये एकमत करून कारखाने अतिशय सुरळीतपणे सुरू होतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही।